सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि बेफिक्रीपणामुळे सातारकरांचे जात आहेत जीव. जिल्ह्यातील नागरिकांच्या होणाऱ्या दुर्दैवी मृत्यूबाबत खासदार आमदार गप्प का? नागरिकांचा सवाल. गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि बेफिक्रीपणामुळे सातारकरांचे नाहक बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्याला वाटण्याचे अक्षता लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील खासदार आमदार यांनीही नागरिकांचे जाणारे नाहक जीव दिसत नाहीत का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. देशवासी हळहळले पण ना आमदार ना खासदार ना मंत्री फिरकले. आरे येथील जवानाच्या कुटुंबाबद्दल अनास्था, जनतेतून संतापाची लाट. आरे गावचे जवान प्रमोद जाधव यांच्या अपघाती निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली. दिनांक 10 जानेवारी पासून आजपर्यंत माध्यमांमध्ये सोशल मीडियावर संपूर्ण देशात दिसलेले हे दृश्य काळीज असणाऱ्या माणसांना अस्वस्थ करून गेले. मात्र या दृश्यानंतरही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री विचलित झाले नसतील तर त्यांच्यातील संवेदनशीलता केवळ भाषण करण्यापुरती उरली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. जवान अभिजित माने यांना वीरमरण. भोसे तालुका कोरेगाव परिसर शोकाकुल. आज अंत्यसंस्कार. भोसे तालुका कोरेगाव येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अभिजित संजय माने वय 32 यांना उत्तर प्रदेशातील बबिना येथे कर्तव्य असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांच्या अकाली निधनामुळे भोसे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. जवान अभिजित माने यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश. याच आठवड्यात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे याच आठवड्यात निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करणे आवश्यक आहे. मनरेगा संपवण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचा आक्रोश. विबी रामजी अधिनियम म्हणजे गोरगरिबांच्या रोजगारावर घाला. काँग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा रद्द करून नवीन विबी रामजी अधिनियम अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निर्णयाचा जाहीर व तीव्र शब्द निषेध केला आहे. या निर्णयामुळे देशातील गोरगरीब मजूर व श्रमिक वर्गाचे मूलभूत हक्क हिरावले जाणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्यांनी त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहे. जिल्ह्यात शस्त्र जमावबंदी आदेश 23 जानेवारीपर्यंत लागू. सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) अन्वये दिनांक 23 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहे. या आदेशांमुळे यात्रा, धार्मिक कार्य, लग्नविधी कार्य, अंत्यविधी कार्य तसेच ज्या ठिकाणी लोक जमतील अशा कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे. सातारा शहरात 61 लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निवृत्त व्यक्तीची मोठी आर्थिक फसवणूक. जावेद महमूद शेख वय 50 राहणार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार जावेद महमूद शेख वय 50 वर्ष राहणार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दिनांक 20 जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 अखेर या कालावधीत फिर्यादी यांना H009 मौत इनसाइड क्लब मौत या नावाच्या व्हॉट्सअपमध्ये सामील करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी अधिक नफ्याचे आमिष दाखवून विविध मोबाईल क्रमांकावर टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडले. सदर रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर संपर्क बंद झाला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीचे लक्षात आले. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया व व्हॉट्सअप ग्रुपवरील गुंतवणूक आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काच पांबलेला रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत. खराब रस्त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर, वाहन चालकांची कसरत. जागतिक पर्यटन क्षेत्रात दर्जा प्राप्त असलेल्या कास बामणोली परिसरात सकारात्मक बदल घडत असताना मात्र येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. कास बामणोली हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु या मार्गावरील रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उठवत आहे. रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग आरोग्य निरीक्षकांच्या हाती. हेळवकला रुग्णांचे 1.5 महिन्यांपासून होत आहेत हाल. जिल्हा आरोग्य प्रशासन नक्की करते तरी काय, नागरिकांचा सवाल. पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगरबाग कार्यक्षेत्र असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाकची 102 रुग्णवाहिका चालू नसल्याने रुग्णांची सोयीसाठी आरोग्य निरीक्षकांनी नाईलाजास्तव रुग्णवाहिका चालवावी लागत असल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन नक्की करते तरी काय, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. जलजीवन मिशनच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी. 26 जानेवारी रोजी बनपुरी ग्रामस्थांचा उपोषणाचा निर्धार. बनपुरी तालुका पाटण येथे चालू असलेल्या जलजीवन पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संतगती आणि निष्काळजीपणे चालू आहे. हे काम मंजूर आराखड्याप्रमाणे न करता ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केले असून यामुळे बनपुरी येथील हनुमान वार्डमध्ये भविष्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योजना लवकर पूर्ण होण्यासाठी काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी बनपुरी ग्रामस्थांनी
उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाटणचे प्रतीक भाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. येथील दगडी वस्तू शेडला आग, ट्रकभर जळून खाक, लाखोंचे नुकसान. सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गात असलेल्या भुईंज तालुका वाई येथील बरीवाडी हद्दीत दगडी वस्ती येथे सकाळी 10:30 वाजता शेडला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये शेडमध्ये साठवून ठेवलेल्या ट्रकभर जणांनी पेट घेतल्याने आग रौद्ररूप धारण केले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.